तिसऱ्या टप्प्याच्या प्रचार तोफा आज थंडावल्या। तिसऱ्या टप्प्यासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे। तर देशातील 12 राज्यात 94 जागांसाठी मतदान होत आहे। राज्यात तिसऱ्या टप्प्यात 11 जागांसाठी मतदान होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या। तिसऱ्या टप्प्यात राज्यात 11 जागांसाठी मतदान पार पडणार आहे। तिसऱ्या टप्प्यात अनेक दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला लागणार आहे। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून थेट ग्राउंडवरून। तर तिसऱ्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत, ज्यामध्ये लातूर लोकसभा मतदारसंघ आहे, धाराशिव आहे, सोलापूर, माढा, सातारा, सांगली या मतदारसंघात आज प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत। कारण 7 तारखेला या ठिकाणी मतदान होणार आहे। त्यामुळे आता नेमका उर्वरित या कालावधीमध्ये काय घडामोडी मतदारसंघात घडतात, कशा प्रकारचे मतदार हे मतपरिवर्तन करण्यासाठी प्रयत्न करतायत, नेते सध्या प्रयत्न करतात, मात्र त्याचा काय परिणाम होतो का, राजकीय समीकरण उर्वरित कालावधीसाठी या मतदारसंघात काय होतात हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे। मात्र राज्यात 11 जागांसाठी 7 तारखेला मतदान होणार आहे आणि तिसऱ्या टप्प्याच्या प्रचार तोफा या त्यामध्ये थंडावलेल्या आहेत। यामध्ये मराठवाड्यातील काही मतदारसंघ आहेत, पश्चिम महाराष्ट्रातील काही मतदारसंघ आहेत। यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग एक प्रतिष्ठेची लढाई त्या ठिकाणी सुरू आहे, ज्यामध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी लढत आहे। कोल्हापूरमध्ये शाहू महाराज यांच्या विरोधात संजय मंडलिक अशा प्रकारची लढत या मतदारसंघात पाहायला मिळत आहे। तर या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी विकास कोकरे आपल्या सोबत जोडलेले आहेत। मी विकास कोकरे यांच्याकडे जाणार आहे। विकास, सध्या नेमकी मतदारसंघात अपडेट काय आहेत, कारण अतिशय प्रतिष्ठेची अशी प्रकारची लढत त्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आज प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत, कारण या मतदारसंघात 7 तारखेला मतदान होणार आहे। काय सध्या मतदारसंघातलं चित्र आहे? नक्कीच, कारण गेल्या काही दिवसापासून लोकसभेच्या निवडणुकीच्या तोफा आज थंडावलेल्या आहेत आणि अखेर आज प्रचाराच्या सांगता सभा देखील उरकलेल्या आहेत। यामध्ये शरद पवार असतील, अजित पवार असतील यांच्या सांगता सभा पार पडल्या। आता हेच उमेदवार जास्तीत जास्त मतदान आपल्याकडे कसं वळेल याची सेटिंग त्यांच्याकडून लावली जाते। बारामती लोकसभा हा मतदारसंघ देशातमध्ये चर्चेला जाणारा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध पवार ही लढत होत असल्याने ही लढत अतिशय चर्चेची मानली जात होती। अखेर आज प्रचाराच्या तोफा थंडावल्यात। यामुळे आता या लोकसभेमध्ये कोण बाजी मारतं हे येत्या कालावधीत स्पष्ट होईल। मात्र आज शरद पवारांच्या सभेमध्ये शरद पवारांनी त्यांची ताकद दाखवून दिली, तर दुसरीकडे अजित पवारांनी देखील आपली ताकद दाखवून दिली। मोठ्या प्रमाणावरती बारामती आमचीच असा दोन्ही पवारांकडून दावा करण्यात आला। यामुळे बारामतीकर आता येत्या काही दिवसांमध्ये 7 तारखेच्या निकालानंतर बारामती नक्की कोणत्या पवारांची, धाकट्या पवारांची का थोरल्या पवारांची हे चित्र स्पष्ट होईल। करत नक्कीच विकास, तू आपल्याशी असाच जोडलेला राहा। आपल्यासोबत रायगडमधून आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर देखील जोडलेले आहेत। भारत, रायगडमध्ये अतिशय महत्त्वाची लढत होती। त्या ठिकाणी सुनील तटकरे यांच्या विरोधात माजी मंत्री अनंत गीते अशा प्रकारची लढत होती। मतदारसंघात सध्या काय चित्र आहे, कारण प्रचाराच्या तोफा आज थंडावलेल्या आहेत। मतदानासाठी आता अवघे काही तास उरले आहेत। शेतकरी कामगार पक्ष प्रत्येक वेळी या मतदारसंघात किंगमेकर असतं। सध्या मतदारसंघातली परिस्थिती काय? कारण निश्चित स्वरूपामध्ये देशभरामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये जे मतदान होणार आहे, या तिसऱ्या टप्प्यातलं मतदान महाराष्ट्र राज्यातल्या ज्या 11 जागा आहेत त्यामध्ये कोकणातल्या देखील 2 जागा आहेत, ज्याच्यामध्ये मुख्यत्वे रायगड लोकसभा मतदारसंघ आणि त्याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ, या दोन्ही मतदारसंघातल्या लढतीकरण ह्या लक्षवेधी आहेत आणि बिग फाईट सुद्धा आहेत। कारण सिंधुदुर्गमधनं राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, तर त्यांचं प्रतिस्पर्धी म्हणून विनायक राऊत हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने तळ कोकणात ही बिग फाईट पाहायला मिळते। रायगड लोकसभा मतदारसंघातला आपण विचार केला तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे महायुतीतून उमेदवारी या ठिकाणी करत आहेत, तर इंडिया आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अनंत गीते हे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत। अनंत गीते हे यापूर्वी 6 वेळा खासदार म्हणून निर्वाचित झालेले आहेत आणि 2 वेळा केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी कामकाज पाहिलेले आहे। गेली 25 दिवस
कोकणामध्ये आणि तळ कोकणामध्ये रायगडमध्ये प्रचाराचा अक्षरशः धुरळा उडाला होता। म्हणजे महायुतीच्या प्रचाराकडनं आपण जर पाहिलं तर नारायण राणे यांच्या प्रचारासाठी स्वतः अमित शहा हे रत्नागिरीमध्ये यांची सभा झाली होती। त्याचबरोबर राज ठाकरे यांची सभा झाली होती। त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील नारायण राणेंच्या प्रचारार्थ सभा झाली होती। तर विनायक राऊतांसाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे मैदानामध्ये प्रचारासाठी उतरले होते। रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली होती, रुपाली चाकणकर यांच्या सभा झाल्या होत्या। तर आजच अनंत गीते यांच्यासाठी उद्धव ठाकरेंची सभा झाली होती आणि काही दिवसांपूर्वी शरद पवार देखील रायगडमध्ये येऊन सभा केली होती। सध्याचं चित्र आपण जर पाहिलं तर या दोन्ही मुख्य लढती आहेत, बिग फाईट म्हणून यांच्याकडे पाहिला जातो आणि प्रचारामध्ये दोन्हीकडनं महायुती असेल किंवा इंडिया आघाडी असेल यांनी प्रचाराचा धुरळा उडवताना तुल्यबल अशाच पद्धतीच्या सभा घेतलेल्या आहेत आणि त्यामुळे आता येत्या 7 मेला मतदार नेमकं काय कौल देतं याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे। नक्कीच भारत रायगडमध्ये नेमक्या घडामोडी उर्वरित कालावधीमध्ये काय घडतात हे पाहणं महत्त्वाचं। आपल्यासोबत साताऱ्यामधून आपले प्रतिनिधी इम्तियाज मुजावर जोडलेले आहेत। इम्तियाज, नेमकं मतदारसंघात अपडेट काय आहेत? कारण अत्यंत महत्त्वाची अशी लढत ज्या ठिकाणी ज्या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे, उदयनराजे भोसले यांच्या विरोधात या ठिकाणी शशिकांत शिंदे अशी लढत आहे। सध्या मतदारसंघात चित्र काय आहे? नक्कीच, कारण सातारा हा पूर्णतः गेल्या महिन्याभरापासून हाय व्होल्टेज राजकीय वातावरण त्या ठिकाणी आता दिसून येत आहे। प्रचाराच्या तोफा आता 6 वाजता पूर्णतः थंडावलेल्या आहेत। प्रचार थांबलेला आहे। कालच्या सांगता सभेमध्ये देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या दोघांमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सभामध्ये आरोप प्रत्यारोप झालेले आहेत। एकंदरीतच तुल्यबळ लढत या ठिकाणी पाहावयास मिळत आहे आणि याच मतदान आता 7 तारखेला होत आहे। मतदारांची सुद्धा उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। एकंदरीत सातारा जिल्ह्यामध्ये 25 लाखहून अधिक मतदार या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावणार आहेत। त्यामध्ये पूर्णतः प्रशासन यासाठी पूर्णतः सज्ज झालेलं आहे। 13,11,000 पुरुष मतदान आहेत, तर एकंदरीत 12,64,000 महिला मतदार या ठिकाणी आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। संपूर्ण जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार एकंदरीत 5,400 बॅलेट युनिट ईव्हीएम मशीन संपूर्ण सातारा जिल्ह्यातल्या 329 कंट्रोल युनिट त्या ठिकाणी सज्ज करण्यात आलेले आहेत। तर 16,800 एकूण कर्मचारी या मतदान प्रक्रियेमध्ये पूर्णतः कर्मचारी मनुष्यबळ या ठिकाणी प्रशासनानं लावलेलं आहे। एकंदरीतच 39 बसेस वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये दाखल करण्यात आलेल्या आहेत। तर एकूण सातारा जिल्ह्यात 3,025 या मतदार केंद्रावर हक्क पूर्णतः साताऱ्यात बजावला जाणार आहे। सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी पूर्णतः, सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पूर्णतः प्रशासनाची यंत्रणा सज्ज करण्यात आलेली आहे। एकंदरीतच महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे आणि महायुतीचे उमेदवार हे उदयनराजे भोसले असे एकूण 23 उमेदवारांचं भवितव्य या 7 तारखेच्या मतदान पेटीमध्ये कैद होणार आहे। अगदीच इम्तियाज, या मतदारसंघात नेमकं काय घडामोडी घडतात? काही तास कारण मतदानाला शिल्लक आहेत, ते पाहणं महत्त्वाचं आहे। आपल्यासोबत धाराशिव लोकसभा मतदारसंघातून माझा सहकारी ओमकार कुलकर्णी आपल्यासोबत जोडलेला आहे। ओमकार, खरं तर या मतदारसंघात प्रचाराची ज्यावेळी सुरुवात झाली त्या ठिकाणी राणा पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर अशा प्रकारची लढत होती, मात्र आरोप प्रत्यारोपाने आता वेगळं वळण घेतलेलं आहे। पालकमंत्री असले तानाजी सावंत विरुद्ध ओमराजे निंबाळकर आणि सोबतच आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यावरही आता आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत। आरोप प्रत्यारोप सुरू असलेल्या, टोकाचे आरोप प्रत्यारोप सुरू असलेल्या या मतदारसंघात प्रचाराच्या तोफा आज थंडावलेल्या आहेत। काय परिस्थिती सध्या मतदारसंघात आहे? कारण भावनिकतेचं राजकारण देखील सुरू अशी चर्चा या मतदारसंघात सुरू आहे। नक्कीच, कारण आता ज्या पद्धतीनं तू सांगितलंस त्या पद्धतीनं एकंदरीत जर पाहिलं तर ही देशाची निवडणूक होती, त्यामध्ये कुठंतरी देशातील विकासाचे मुद्दे समोर येतील असं कुठंतरी पाहायला मिळत होतं। मात्र एकंदरीतच जर पाहिलं, जेव्हा पाटील आणि निंबाळकर कुटुंब जेव्हा समोर आलेलं आहे तेव्हा या ठिकाणी वैयक्तिक पातळीवरचं राजकारण होताना कुठंतरी पाहायला मिळत होतं। यंदाच्या निवडणुकीत देखील तशीच कुठंतरी परिस्थिती पाहायला मिळालेली आहे। कडून महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर हे जे आहेत ते कुठेतरी मैदानात उतरलेले पाहायला मिळत होते, तर दुसरीकडून त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून ओळख असलेल्या पाटील कुटुंबातील अर्चना पाटील यांना महायुतीकडून संधी देण्यात आलेली होती। या दोन्ही ही जी काही लढत झालेली आहे त्याच्यामध्ये कुठेतरी विकासाचे मुद्दे येतील। देशाची निवडणूक असल्यामुळे कुठेतरी राज्यभरात देखील भाजपकडून असेल महायुतीकडून राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी लढत कुठेतरी असल्याचं जे काही कुठेतरी दाखवण्यात येत होतं। मात्र या मतदारसंघात मात्र कुठेतरी स्थानिकच्या मुद्द्यांवर कुठेतरी
ही जी काही निवडणूक आहे ती घेऊन जाण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने करण्यात आलेला आहे. एकंदरीत जर पाहिलं तर नरेंद्र मोदी असतील, त्याच पद्धतीनं शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासारख्या बड्या नेत्यांच्या सभा ज्या आहेत त्या धाराशिव मतदारसंघामध्ये पार पडलेल्या आहेत. यामध्ये अत्यंत टोकांचे जे काही आरोप आहेत, प्रत्यारोप आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत. एकंदरीतच राज्यातील एक हाय व्होल्टेज लढत म्हणून या लढतीकडे पाहायला मिळणार आहे. एकंदरीतच या सर्व जी काही परिस्थिती या सर्व बाबींना घडवलेली पाहायला मिळाली होती. त्यामध्ये आता येत्या 7 तारखेला आता मतदार राज्य नेमकं कोणाच्या बाजूला कौल देतो याकडेच आता नक्कीच ओंकार, जनता नेमकं कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकते हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. खूप खूप धन्यवाद ओंकार या सविस्तर अशा माहितीबद्दल. तर सर्वच प्रतिनिधींच्या माध्यमातून आपण मतदारसंघातून थेट सध्याचे ताजे अपडेट घेतलेले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.